अनेकांचे भाषण झाले. आपले महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रंगारे साहेबांना अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर 6 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे 2 राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले. मग लोहा कंधार असेल, अहमदपूर चाकोर असेल, उदगीर जळकोट असेल, निलंगा शिरांपाळ देवणी असेल, किंवा लातूर शहर असेल, किंवा लातूर ग्रामीण रेलापूर असेल, या सगळ्या भागामध्ये जाऊन सुधाकरराव श्रंगारे साहेबांनी तो दौरा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आपला उमेदवार अतिशय सज्जन, अतिशय संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गेली 5 वर्ष आपल्या उमेदवाराला आपण ओळखतो. खूप चांगल्या पद्धतीनं सुधाकरराव श्रंगारे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीने आणि या महायुतीने त्यांना परत एकदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. खरं तर अण्णांनी गोविंदांनी खूप चांगलं भाषण केलं आणि ही भाषणाची गरज या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणची होती. संभाजी भैयांचं आणि रमेश आप्पाचं तर भाषण खूप तडाखेबाज झालं, पण तुम्हाला विनंती करायची आहे, आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी त्यांना मत म्हणजे सुधाकर श्रंगारे साहेबांना मत आहे, आणि सुधाकर श्रंगारे साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी मत आहे. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान कशासाठी होणार आहेत? आज तुम्ही बघताय, तुम्ही अनेक शहरामध्ये फिरताय, मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येताय, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाताय, पण या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी मित्रांनो सांगतो. आम्ही सुद्धा, मी असेल, संभाजी भैया असेल, रमेश आप्पा असतील, किंवा स्टेजवरील सर्व मान्यवर, अनेक देशामध्ये आम्हाला जायची संधी त्या ठिकाणी मिळाली, जाण्याची संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. जपान असेल, अमेरिका असेल, सिंगापूर असेल, आफ्रिका असेल, अनेक देशामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथला विकास पाहिला, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं. खरं तर ही 25 वर्षापूर्वी आपल्या भारतातला सुद्धा तशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता. तो 25 वर्षापूर्वी झाला नाही. त्याला जन्म घ्यावा लागला नरेंद्र मोदी साहेबांना. मी सुद्धा अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो. अगोदर विकास झाला का? झाला म्हणणारा मी कार्यकर्ता भैया. पण ज्या गतीनं या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या विकासाची गती घेतली, ती यापूर्वी कधीही ती गती त्या ठिकाणी झालेली नाही. आणि म्हणून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भारताची अर्थव्यवस्था 7व्या क्रमांकावरून आता 5व्या क्रमांकावर आलेली आहे, आणि त्या 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज भारताची अर्थव्यवस्था, त्यांचं स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं. ती स्वप्न काय? विकसित भारत म्हणजे काय? की $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका, ही त्यांचा संकल्प आहे. आणि ती करण्यासाठी हे ते त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, आणि ती सुद्धा आपण सुद्धा त्याला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य करून आपण सुधाकर श्रंगारे साहेबांच्या चिन्हासमोर, कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मोठ्या संख्येने आपण त्याला त्या ठिकाणी विजय करायचा आहे. मित्रांनो, महायुतीतलं तिन्ही नेते एक दिलानं, एक जीवानं या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. राज्याचे मुख्यमंत्री एका कार्यकर्त्यासारखं काम करतायत. दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना तर 100 वेळेस सलाम करावा असं या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता त्या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून या तिन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी 48 पैकी 45+ आम्ही नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून त्या 45 मध्ये आपल्या लातूरची सीट खूप चांगल्या पद्धतीने निवडून येण्याकरता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे. अण्णांनी खूप चांगलं भाषण केलं. अण्णांनी सांगितलं की इथून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा नेता असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता असेल, का शिवसेनेचा नेता असेल, तिघांनी मिळून एकत्रितपणे गावामध्ये, घराघरामध्ये जाऊन नरेंद्र मोदी साहेबांचं काम आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. एवढीच या प्रसंगी मी हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सगळ्याला पाठ आहे. आणि म्हणून विकासाच्या निधीच्या बाबत तुम्ही काहीही काळजी करू नका. भैयासाहेब, इथं 87 ग्रामपंचायत आहेत. 87 ग्रामपंचायतीपैकी
70 ते 72 सरपंच आज आमच्याकडे या ठिकाणी आहेत. जळकोटची सुद्धा तीच भूमिका आहे. म्हणून तुमच्या गावच्या विकासासाठी एकदा आचारसंहिता संपली की जे जे काही मूलभूत प्रश्न राहिले असतील ते सगळे सोडवण्याचं काम मी तुम्हाला करेन, हे सुद्धा वचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो. जे जे काही जिल्हा निर्मिती करण्याकरता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं होतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. भैयांनी सांगितलं की लीड हे तुमच्या जीवावरती मिळणार आहे. स्टेजवरील नेते मंडळी आम्ही फक्त तुम्हाला सूचना त्या ठिकाणी आम्ही करू, तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करू, पण लीड फक्त आणि फक्त तुमच्या जीवावरती महेशराव बाळासाहेब त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून तुम्ही जीवाचं रान त्या ठिकाणी आपण करा. आपल्याला 18 तारखेला लातूरला जायचंय. लातूरला सुद्धा आज 5 ते 6 हजार कार्यकर्ते स्वतःहून मनाने त्या ठिकाणी इथं आलेले आहेत. आज तुम्ही बघताय 10 वाजल्यापासून आता 3:30 त्या ठिकाणी वाजलेले आहेत. एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी आला नाही. बद्दर साहेब, रेकॉर्ड ब्रेक महामेळावा कार्यकर्त्यांचा नेत्याचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आता इथून आम्ही भैया सर्कल वाईज तुमचे प्रमुख, आमचे प्रमुख, शिवसेनेचे प्रमुख एकत्रितपणे आम्ही सर्कल वाईज त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि आम्ही सर्व नेते मंडळी त्या सर्कल वाईजच्या सभेला सुद्धा उपस्थित राहून आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. म्हणून आपण सगळेजण मिळून 18 तारखेच्या फॉर्म भरण्याकरता सुद्धा आपण हजारोच्या संख्येनं आपण लातूरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला यायचंय. तिथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय पंकजाताई पुंडेताई, महादेव जानकरजी, विनयजी कोरे, रामदासजी आठवले, हे सगळे महायुतीचे नेते फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी येणार आहेत. आणि फॉर्म भरण्याकरता सुदर्शन भाऊ, ती सभा फॉर्म भरण्याची नसून विजयाची सभा त्या ठिकाणी असणार आहे. एवढ्या मोठी संख्येने सर्व 6च्या 6 विधानसभा मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस प्रचंड मोठी लीड होती. खरं तर मी मोदी की गॅरंटी प्रचंड मोठं भाषण गोळे सर आम्ही लिहून आणलं होतं, पण खूप वेळ झालाय. आपल्याला अनेक सभेमधून आपल्याला भाषण त्या ठिकाणी करायचंय. आता आपल्या पक्षामध्ये बसवराज पाटील मुरुमकर साहेब आले, तेही लिंगायत समाजचे नेते. अर्चनाताई आतापर्यंत सामाजिक काम अर्चनाताईने खूप मोठं काम केलेलं आहे, पण ते राजकारणात कधी आल्या नव्हत्या. ते किंग मेकर म्हणून शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी खरं तर एक मोठा उद्योग त्यांना उभा करता आला असता, पण गोरगरिबाचं आरोग्य त्या ठिकाणी जपलं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे होतं. म्हणून आरोग्य लाईफ केअर आपल्या उदगीरमध्ये त्यांनी काढलं, पण कुणाची दिश लागली माहित नाही, पण ते बंद पडलं. पण नंतर त्याच जोमाने आता अर्चनाताई लाईफ केअर, कॅन्सर सेंटर, अनेक चांगल्या सुविधा त्या लाईफ केअरच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून भैयांनी सांगितलं की उदगीरची जनता, निलंग्याची जनता, तिथले 72 कार्यकर्ते, नेते लीड तर देणारच आहे, पण आपल्याला लातूर बघायचंय. बरोबर आहे ना भैया? आता लातूरमध्ये अर्चनाताई आहे आणि अर्चनाताई जर घर 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 लातूर शहरात जर फिरल्या सर्व नेतृत्वाला घेऊन, तर 100% लातूरमध्ये सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट लीड त्या ठिकाणी मिळेल, हा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे. आणि 100% ताई, मला संभाजी भैया 2-3 वेळेस बोलत होते की मागच्या वेळेस जर अर्चनाताईने जर ऐकल्या असत्या ना, तर अर्चनाताई आज आमदार अर्चनाताई पाटील म्हणून या ठिकाणी बसल्या असत्या. आणि म्हणून 2024 मध्ये नक्कीच त्याचे परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आता ताई, तुम्ही असतील, तिथलं नेतृत्व असेल, रमेश आप्पाने आता कंबर कसले, कुठे गेले, कंबर कसले की लातूर ग्रामीण मधून प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे. लोहा कंधार मध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब असतील, प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं 26 तारखेला मतदान झाल्यानंतर तिथं सुद्धा मागच्या वेळेस 74-75 हजाराची लीड होती. आणि आता अशोकराव चव्हाण साहेब आल्यामुळं तिथं सुद्धा प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे. निलंगा असेल, आपला उदगीर जळकोट असेल, किंवा लातूर शहर, लातूर ग्रामीण असेल, इथं सुद्धा लीड त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून कुठल्याही आपल्याला आपण आता बळी पडायचं नाही. कोणता समाज इकडे गेला, कोणता समाज तिकडे गेला, अजिबात नाही. लोकांनी ठरवलंय, जनतेने ठरवलंय की कुणाला पंतप्रधान करायचं. अरे
अरे एकदा जोरात सांगा. लोकांनी ठरवलंय. कारण मी जिथं जाईल तिथं माझ्या भगिनीला विचारत असतो मी, ताई आपण काय ठरवलंय? काय नाही ताई, आम्ही कमळावर मतदान करायचं ठरवलं होतं. चिनगाव ताई सगळेजण सत्तामध्ये गेलं नाही, आम्ही ठरवलंय नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं. आणि त्यांनी काय काम केलंय काय नाही आपल्यापेक्षा जास्त त्याला पाठ आहे. त्याला वैयक्तिक लाभ त्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे. अनेक मोठे निर्णय त्याने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणून रामभाऊ आपल्याला खूप कष्ट करावं लागणार आहे. जास्त लक्ष आपल्या उदगीरवर आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री झालेला काही लोकांना सहन होणं गेलं आणि म्हणून जास्त लक्ष येत आहे. म्हणून नवनाथराव, आपण पायाला भिंगरी लावून आपण त्या ठिकाणी फिरलं पाहिजे. आपण जिथं राहतो तिथला वार्ड कसा प्लस होईल, आपण जिथं गावात राहतो तिथल्या गावातलं वार्ड आणि तिथलं गाव कसं प्लस होईल हे बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ते केल्यावरच अशी विनंती या ठिकाणी मी करतो. मी तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये कसल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मूलभूत पुरवठ्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही हा शब्द त्या महायुतीच्या नेत्यासमोर मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्हाला माहिती आहे मंत्रिपदाची मस्ती कधी माझ्या मस्तकात गेली का हो? गेली आहे का सांगा तुम्ही? जाऊ देणार पण नाही, जाऊ देणार पण नाही. एक लोकसेवक म्हणून मी तुमचं काम त्या ठिकाणी करेन हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि म्हणून या सर्व नेत्यांची मान सन्मान वाढवायचा असेल तर येणाऱ्या 7 तारखेला सुधाकरराव श्रंगारे साहेबांचं कमळाचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजय करावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.